रामकृष्ण हरी. आजकाल आपण प्रत्येक क्षेत्राचं नॉलेज, माहिती, ज्ञान मिळवतो. आध्यात्मिक असेल, राजकीय असेल, ज्याला जे आवडतं त्या त्या क्षेत्रामध्ये आपण नॉलेज मिळवतो. परंतु जेव्हा काउन्सलिंग हा विषय येतो तेव्हा वाटतं की आमचं सगळं सुरळीत चाललेलं आहे. कधी कधी समजतही नाही. तो व्यक्ती स्ट्रेसमध्ये असतो, डिप्रेशनमध्ये असतो. तर ते ओळखायचं कसं? स्वतःला असा कोणता प्रश्न विचारायचा की जेणेकरून आपल्याला समजेल की आज आपल्याला काउन्सलिंगची गरज आहे. तर तो प्रश्न आहे, रिजेक्शन मिळालेलं आहे का? किंवा भूतकाळात दुःख आहे का? एखादं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालेलं नाही. गोल सेट केलं होतं, ध्येय लिहिलं होतं, ध्येय ठरवलं होतं, ते पूर्ण झालेलं नाही. आपल्या मनाचा, शरीराचा विचार केलेला आहे का? कोणावर विश्वास ठेवला होता आणि विश्वासघात झालेला आहे का? असे अनेक प्रश्न आहेत जे आपण स्वतःला विचारू शकतो. आणि त्याचं उत्तर हो असेल तर आपल्याला काउन्सलिंगची गरज आहे.